गोंदिया जिला परिषद के इतिहास में पहली बार अध्यक्ष एवं उपाध्यक्ष पद के लिए निर्विरोध चुनाव हुआ, जिसमें भाजपा, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस एवं निर्दलीय सभी प्रत्याशियों ने दोनों प्रत्याशियों को समर्थन देकर उन्हें निर्वाचित किया, जिसमें भारतीय जनता पार्टी के 30, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 8, कांग्रेस पार्टी के 13 और 2 निर्दलीय सदस्यों सहित कुल 53 सदस्यों ने निर्विरोध अध्यक्ष और उपाध्यक्ष का चुनाव किया। भारतीय जनता पार्टी के लायक राम भिंडारकर को अध्यक्ष चुना गया है और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सुरेश हर्षे को अगले 2.5 साल के लिए उपाध्यक्ष चुना गया है। अध्यक्ष और उपाध्यक्ष ने भरोसा जताया है कि वे आम जनता की समस्याओं का समाधान करेंगे। अगले 2.5 वर्षों में जिले के लोगों को बेहतर स्वास्थ्य सेवाएं उपलब्ध कराई जाएगी। आज आपल्या जिल्हा परिषदेची समोरच्या 2.5 वर्षासाठी निवडणूक होती आणि आजच्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे एकूण 40 लोक आणि काँग्रेस पार्टीची 13 लोक असे एकूण 53 लोकांनी अविरोध निवडणूक आणि आजच्या सर्वात म्हणजे मोठा इतिहास पहिल्यांदा ज्या ठिकाणी अविरोध निवड आपल्या गोंदिया जिल्हा परिषदेची झाली, त्याबद्दल सर्व 53 जिल्हा परिषद सदस्य महायुती व जो विरोधी पक्ष म्हणून आपण काँग्रेसला समजतो त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आणि अभूतपूर्व म्हणजे सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे आणि त्यांचे स्वागत करतो आणि अध्यक्ष म्हणून त्यांचं आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि या ठिकाणी अध्यक्षपदी मला त्यांनी विराजमान केलं, सोबतच माझ्या जी जबाबदारी सुद्धा ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या जबाबदारीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकाच्या पर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या कशा पद्धतीनं पोहोचतील याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने विचार करू आणि जुन्या ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा आपण सुरू ठेवू आणि चांगल्या पद्धतीच्या सगळ्यांना 53 लोकांना घेऊन आपण विकास करूया असं या ठिकाणी आश्वासन सुद्धा करतो। प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्र जैन साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये महायुती घडवून आली। महायुतीमध्ये याआधी 3.25 वर्ष जिल्ह्याच्या विकासाकरिता प्रफुल्लभाई पटेल, राजेंद्र जैन साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आणि त्याचप्रमाणे आता पुन्हा मला उपाध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्र जैन साहेबांनी संधी दिली। ज्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये शिक्षकाचा थोडा अभाव आहे, त्याला आपण शिक्षकाच्या अभावाला कसं 15 वित्त आयोग आहे, जिल्हा निधी आहे, याच्यामध्ये कशी भर देता येईल आणि आपल्याला स्वयंसेवक कसं घेता येतील, हा पहिल्यांदा माझी प्रायोरिटी असेल शिक्षण विभागाच्या माध्यमातून। दुसरं आरोग्याच्या माध्यमातून ज्या प्रकारे आरोग्य विभाग मंद गतीने चालत आहे, याला गती कशी देता येईल आरोग्य विभागाला, आरोग्य विभागामध्ये ज्या प्रकारे दीर्घाई चालतो याला पण आपण प्राधान्य कसं देता येईल याकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व पदाधिकारी जे जिल्हा परिषदेमध्ये स्थापन झालेले आहेत आणि अध्यक्ष महोदय आहेत, सर्व पक्षाचे राजकीय नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सर्व आम्ही 53 जिल्हा परिषद सदस्यांच्या सोबत बसून आपण कशा प्रकारे चांगलं नियोजन करता येईल, चांगलं कसं गती देता येईल शिक्षण आणि आरोग्य विभाग याला आपण पाठपुरावा करू। त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे कामं होतात त्यावर पण आपण 53 जिल्हा परिषद सदस्याच्या निगराणीमध्ये कामं करू, एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो। आणि नेहमी आपले राजकीय गुरु प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्र जैन साहेब आणि महायुतीचे सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनामध्ये पुढे वाटचाल करू आणि जिल्ह्याचा चांगला विकास घडवून आणू, एवढीच आजच्या प्रसंगी मी सर्वांना सांगू इच्छितो। खुशखबर, 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 नेशनल हाईवे 6 पर अब उपलब्ध है एसआर ग्रैंड होटल सभी सुविधाओं के साथ। एसी रूम सिर्फ 999 रुपए में और नॉन एसी रूम सिर्फ 899 रुपए में और तो और पार्टी हॉल, लॉन वो भी किफायती और कम दामों में। वाईफाई और पार्किंग की भी सुविधाओं के साथ उपलब्ध है नेशनल हाईवे 6 पर MIT कॉलेज के सामने दत्ता राइस मिल के पास, शाहपुर, भंडारा। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 7070702256 या फिर 9623618829 पर।